सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचं काम करत असून गडाचं पावित्र्य आणि त्याचबरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे, तोफगाडी, स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक तन, मन आणि धन लावून काम करत आहेत. दुर्गसेवकांचं गडावर तसंच तेथील वास्तूंवर लक्ष ठेवून तेथील वेळोवेळी गडकिल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचं काम करत आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रदेशांचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं तोफगाडे बनवून काही वर्षांपूर्वी नवसंजीवनी देण्यात आली होती. त्यांच्या संवर्धनाकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी तात्काळ परवानगी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफगाडे सुस्थितीत राहण्याकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीनं तोफगाड्यांना स्वच्छ करून त्याच पावसाच्या पाण्यापासून त्यांची झीज होऊ नये, त्या खराब होऊ नये त्याकरिता शाकराणी करण्यात आली आहेत. सदर मोहिमेत तोफांना निळ्या, चंदेरी, तैलीय रंगानं तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगानं रंगवण्यात आले. दरवर्षी या पद्धतीने या तोफगाड्यांना शाकरणी करण्यात येत असते. दुर्गसेवक आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी यावेळी सांगितलं. संगीता जाधव, संजय सडजी, भावेश शार्दूल, साई जाधव दुर्गसेवक यांच्या प्रयत्नाने तोफा आणि तोफगाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली आहे. यावेळी ठाणे मध्यवर्ती कारागृह उपअधीक्षक श्री भवरही उपस्थित होते. तर आमदार संजय केळकर यांनीही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दुर्गसेवकांचं कौतुक केले. गेली अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले दुर्गसेवक गडकिल्ल्यांचं संवर्धन करत असून कामातून वेळ काढून गडावरील तोफ, तोफगाडे, बुरुज, महादरवाजे संवर्धनाचं काम आणि स्वच्छता करत असून गडांवरील जुनी ऐतिहासिक पुरातन मंदिरं पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याची माहिती आमदार केळकर यांनी पत्रकारांना दिली आहे.